जब तक सूरज चांद रहेगा तब तक विलासराव देशमुख साहब का नाम रहेगा। लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 14, 15, 17 काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले प्रचार सभेचे अध्यक्ष आदरणीय चंद्रराव मामा पाटील, आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, माजी आमदार विलास कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदेजी, लातूरच्या माजी महापौर स्मिता खानापुरेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर, नावं खूप आहेत, निवडणुका आहेत, नाव नाही घेतलं तर रुसण्याची शक्यता आहे। संजय निलेगावकर, कालिदास देशपांडेजी, शहाजीराव पाटीलजी, गणपतराव बाजुळगेजी, विद्याताई पाटीलजी, बाबूराव जाधवजी, प्रकाश देशमुख, संजय जगताप, संजय निलेगावकर, बाळासाहेब देशपांडे, अशोक भोसले, अनिल माळी, डॉक्टर भातांब्रे, रामभाऊ चिखले, यशवंत वाडीकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या या झोनचे अध्यक्ष श्री कत्ते, खाली का बसलाय? अरे वर या। नाही, अध्यक्षानं वर बसायचं असतं। कुणाच्या अध्यक्षतेखाली हे सगळं चाललंय हे दिसलं पाहिजे ना। मी सभेला निघालो तेव्हा तुमचं भाषण सुरू होतं, तेव्हा आमचे श्री कत्ते, बाळासाहेब देशमुख, सतीश देशमुख, भालचंद्र पाटील, व्यंकटेश पुरी, जितेंद्र स्वामी, अनूप मलवाडे, शिवाजी हुडे, प्रवीण घोटाळे, सुभाष घोडके, अमोल शिंदे, मनोज चिखले, राम स्वामी, महादेव गोळसे, अजित चिखलीकर, प्रशांत घोटाळे, देवीदास भुजबळ, छोटू गडकरी, राजेश कासार, डॉक्टर रफिक शेख, शेखर हविले, सुमनताई कांबळे, लांडगे सर, राजू उडगे, संकेत उडगे, तात्यासाहेब मोरे, अजय पाटील, विजय पाटील, अभिषेक पाटील, एकनाथ पाटील, सन्माननीय व्यासपीठ, प्रभाग क्रमांक 14 चे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार रेणुका प्रकाश शिंदे, संतोष मारुतीराव नरटे, दीपाली शेखर हविले, गणेश सुभाष देशमुख, प्रभाग क्रमांक 15 चे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार जयराज मनोज स्वामी, श्रीदेवी विश्वनाथ जवळे, स्मिता कैलास खानापुरे, राजकुमार भाऊराव जाधव,
प्रभाग क्रमांक 17 चे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री शैल्य हरिदास गडगडे, यत्नश्री अभिषेक देशमुख, साक्षी प्रवीण घोटाळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सारे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे नेते, व्यासपीठाखाली उपस्थित असलेले काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे आमचे सारे कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो, लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा सर्वत्र होते. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही काय करणार आहात हे जाणून घेण्यासाठी मी आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे. 3 प्रभागांचे मतदार या ठिकाणी आहेत असं दिसतंय. पण कोणत्या प्रभागाचे किती मतदार आहेत हे मात्र लक्षात येत नाही. त्यामुळे प्रभाग क्रमांक 14 ऐकून या नीट, प्रभाग क्रमांक 14 चे जे मतदार आहेत त्यांनी कृपया हात वर करा. आभारी आहे. प्रभाग क्रमांक 15 चे मतदार प्रभाग क्रमांक 17 चे मतदार कोण आहेत त्यांनी हात वर करा. आपल्या सगळ्यांचं मी माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं या सभेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान काही दिवसावर आलंय. आता इथं येऊन तुम्हाला काय सांगावं. तुम्ही मला निवडून दिलं, तुम्ही डॉक्टर शिवाजी काळगेंना निवडून दिलं, खासदाराला निवडून दिलं, आमदाराला निवडून दिलं, आता नगरसेवकाला निवडून द्यायचं. आणि आता तुम्ही नगरसेवकाला निवडून देणार आहात का नाही हे विचारण्यासाठी मी आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे. हा आपला बालेकिल्ला आहे. इकडं आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं घर, इकडं आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं घर. आता काही बोलायची आवश्यकता आहे. बरं, इथं कसं आहे, जरा शिस्तीत बोलावं लागतं नाही का हो. इथं या परिसरामध्ये बोलत असताना आचारसंहिता असते.
खूप बोलता येण्यासारखं आहे. इथे जे उमेदवार काँग्रेस पक्षाने उभे केलेले आहेत, प्रभाग क्रमांक 14, मला आज आठवण होते आदरणीय SR देशमुखांची. याच रस्त्यानं रोज सकाळी 5 वाजता तुम्ही सगळे चालायला जाता ना. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा सच्चा कार्यकर्ता SR देशमुख इथे रोज सकाळी 5 वाजता चालत असत. इथल्या दुकानाला जरी विचारलं SR देशमुख कोण आहेत, तर ते दुकान सुद्धा सांगेल SR देशमुख कोण आहेत. इथल्या झाडांना जर विचारलं SR देशमुख कोण आहेत, ते झाड सुद्धा सांगेल की SR देशमुख कोण आहे. इथला रस्ता, इथली नाली, इथला पथदिवा, एवढंच काय, इथली हवा सुद्धा हे सांगेल की SR देशमुख कोण आहे. मी अनेकदा त्यांना, ते माझ्या समवेत सुद्धा ते कार्यरत होते, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची निवडणूक असो, आदरणीय शिवराज पाटील साहेबांची निवडणूक असो, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांची निवडणूक असो, माझी निवडणूक असो, त्या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रचारामध्ये सगळ्यात पुढे असणारी व्यक्ती म्हणजे आदरणीय SR देशमुख साहेब. मी त्यांना एके दिवशी विचारलं की अहो तुम्ही रोज इथं चालता. हो म्हणाले, मी रोज इथं सकाळी चालतो, आमचे अनेक मित्र माझ्याबरोबर चालतात आणि अगदी चालता चालता सुद्धा या परिसरातल्या ज्या काही समस्या आहेत त्याचा उहापोह, चर्चा, सोडवणूक हे ते करत असत. मी हे एवढ्यासाठी सांगतोय, त्या विचाराचा वारसा घेऊन माझा एक तरुण सहकारी गणेश SR देशमुख हा आपली सेवा करण्यासाठी या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभा आहे. विकासाचा वसा तरी उराशी बाळगलेला आहे. आणि त्यांनी काम करायला सुरुवात केली. तेव्हा तर निवडणुका कधी होतील याची चर्चा सुद्धा नव्हती. गणेश देशमुखांनी सुद्धा त्यांच्या वडिलांचे सगळे मित्र त्यांचे सहकारी, अहो महाराज तुम्ही खाली बसलाय, वर या, महाराजाला खुर्ची द्या.
नाही नाही नाही, असं नाही, खुर्ची द्या, माझ्या खुर्चीवर बसा. हा ना, नाही नाही नाही, इथं बसा महाराज. हा, एस.आर. देशमुखांच्या सहकाऱ्यांसाठी किंवा त्यांना मानणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करावं म्हणून गणेशनं कामाला सुरुवात केली. गणेशनं कामाला सुरू केली तर शंकराला पटलं नाही. असं होतं का कधी? गणेश आणि शंकर काय नातं आहे तुम्हाला कल्पना आहे की नाही तुम्हाला? आणि म्हणून आपल्याला गणेशाची साथ द्यायची आहे. आणि गणेश यांनी फक्त कामाला सुरुवात केली तर काही लोक इकडून तिकडं उडी मारून गेले. आणि त्या लोकांनी सामान्य माणसाचा छळ केलाय. या परिसरामध्ये काहींची दहशत आहे. आणि ही दहशत आपल्याला मोडून काढायची. माझ्याकडे अनेकांनी तिकिटाची मागणी केली, पण आम्ही अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना तिकीट दिलेली नाहीत. सामान्य माणसाला दाबण्याचं काम जे करतात त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली नाही. या परिसरामध्ये सुद्धा माफिया निर्माण झालाय. हे आपण सहन करणार आहोत. तुम्हाला लक्षात येतंय मी काय बोलतोय ते? आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी यासाठी उभं नाही केलं लातूरला. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी यासाठी उभं नाही केलं लातूरला. लातूरला उभं केलं ते लातूरकरांसाठी. आता इथे एखादी जागा जर खरेदी विक्री करायची असेल तरी ती करता येत नाही. माझ्याकडे तक्रार घेऊन आले काही लोक की मला जागा विकायची आहे, पण काही लोक ती विकू देत नाहीत. आम्हाला विचारल्याशिवाय व्यवहार करायचा नाही. आणि अशा उमेदवारांच्या कृपा करून पाठीशी उभं राहू नका. कारण हे लातूरच्या हिताचं नाही आहे. महायुतीचं सरकार इथे येऊन लातूरला सुरक्षित ठेवणार असं मुख्यमंत्री म्हणाले.
अहो इथं पलीकडे अंमली पदार्थ विक्री होते आहे, काय करतं ग्रह खातं? आपल्या लातूरमध्ये आदरणीय शिवराज पाटील साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या काळामध्ये अशी कधी चर्चाही नव्हती. आपल्या येणाऱ्या पिढ्या बर्बाद होतील. आणि राज्याच्या या नेत्यांना लातूरची आठवण फक्त निवडणुकीच्या वेळेला कशी होते? 5 वर्ष पुढे असतात. आणि लातूरची काळजी व्हायला आम्ही आहोत ना. खासदार आहेत डॉक्टर शिवाजी काळगे, आमदार आहेत अमित विलासराव देशमुख. खूप पुळका येतोय काहींना. कोणी निलंग्याहून येतंय, कोणी औशाहून येतंय, कोणी अहमदपूरहून येतंय, कोणी उदगीरहून येतंय, कोणी लातूर ग्रामीण मधून येतंय. लातूरचे लचके तोडण्यासाठी हे येत आहे, दुसरं काय नाही. इथं यायचं, लातूरवर सूड उगवायचा, लातूरला लुटायचं. हेच धंदे सुरू आहेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे. लातूरला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम काँग्रेसनं केलं. महायुतीच्या राजवटीमध्ये लातूर शहर महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज्य आहे. ही होर्डिंग ही अनाधिकृत आहे, अनाधिकृत. अनेक पत्र दिले. अहो ते बघा, चुकून वाऱ्यानं जर पडली तर जीव जायचा. ही होर्डिंग ही अनाधिकृत आहे. जय हो. प्रभाग क्रमांक 15 चे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे हे या अनाधिकृत होर्डिंगचे मालक आहेत. बरं, कायदा आहे. हे जे डिवायडर आहे याला स्ट्रिप गार्डन म्हणतात. काय म्हणतात? स्ट्रिप गार्डन. स्ट्रिप गार्डन मध्ये असे फलक उभे करता येत नाहीत. आणि हे बेकायदेशीर असल्यामुळं याच्यावर काँग्रेस पक्षाची जाहिरात तुम्हाला दिसणार नाही निवडणुकीमध्ये सुद्धा. या सगळ्या युनिपोल फलकांवर फक्त महायुतीची जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल. कुठेही जा. आम्ही तक्रार केली आहे निवडणूक आयोगाकडे. बरं, एखाद्या उमेदवाराला जर लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जर त्याचं काही कंत्राट असेल आणि आर्थिक लाभ जर त्यांनी लातूर शहर महानगरपालिकेकडनं घेतला असेल, ऑफिस ऑफ प्रॉफिट, तर त्याला निवडणुकीमध्ये उभं राहता येत नाही. आणि प्रभाग क्रमांक 15च्या उमेदवारांनी निवडणुकीच्या काही दिवसापूर्वी तो करार रद्द केला. त्या करारात मुक्तता स्वतःची करून घेतली आणि निवडणुकीमध्ये ते उभे राहिले. राजकुमार जाधवनी सांगितलं ना, हिशोब काढला तुम्ही. आणि मग अशा स्वार्थी ज्यांना फक्त लातूर शहर महानगरपालिकेमध्ये येऊन तुमच्या मताच्या जोरावर आपला धंदा करायचा आहे, अशांच्या पाठीशी आपण उभे राहणार का? हा खरा मुद्दा आहे. प्रभाग क्रमांक 15
इथे जी विकासाची कामं झाली ती काँग्रेसनेच केली. लातूरच्या पहिल्या महापौर स्मिता खानापुरे याच प्रभागातून या प्रभागाला जो मान सन्मान देण्याचं काम काँग्रेसने केलं ते दुसरं कोणीही केलं नाही. तुम्हाला लाल दिवा होता ना त्यावेळेला, काय नशीब आहे. आम्ही जेव्हा शपथ घेतली तेव्हा लाल दिवाच निघून गेला होता. स्मिता खानापुरे प्रभाग 15च्या मतदार, नागरिक, नगरसेविका आणि महापौर असे उमेदवार आम्ही आपल्याला दिलेले आहे. उच्च शिक्षित, कर्तबगार, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष राजकुमार जाधव कर्तृत्वान, धडाकेबाज, गतिशील, सुसंस्कृत, असे उमेदवार आम्ही आपल्याला राजकुमार जाधव आणि स्मिता खानापुरे यांच्या रूपामध्ये दिलेले आहेत. आणि श्रीमती जवळे, गुडगे दोन्ही नाव आहेत असं दिसतंय, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. जयराज स्वामी यांना उमेदवारी दिलेली आहे. जयराज स्वामी यांचं भाषण आपण ऐकलं. राजकुमार, छोटा पैकेट बड़ा धमाका. त्यांनी ज्या 4 ओळी शेवटी आपल्या पुढं म्हटल्या, आता त्याचा अर्थ तुम्हाला कळाला का नाही मला माहिती नाही, पण त्याच्यातला अर्थ जो मी समजून घेतलेला आहे, शेवटचं एक वाक्य किंवा शेवटची ओळ त्याच्यामध्ये अशी होती की हर बार खडा रहूंगा. म्हणजे 2026, 2031, 2036 पर्यंतची त्यांनी ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवलेली आहे. हर बार खडा रहूंगा. बरं, तुम्हाला असं वाटत असेल की जयराजला का तिकीट दिलं? जयराजला यासाठी तिकीट दिलं बिकॉज ही इज अ प्रॉडक्ट ऑफ लातूर पॅटर्न. लातूर पॅटर्न स्टुडंट्स, विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेमध्ये असला पाहिजे, म्हणून जयराज स्वामी यांना आम्ही संधी दिलेली आहे. आणि प्रभाग क्रमांक 15चं जर चित्र पाहिलं तर प्रोफेसर आणि स्टुडंट मिळून प्रचार करतायत. बरं, प्रभाग क्रमांक 15
याचा चेहराच हा आहे. टीचर, प्रोफेसर, स्टुडंट, पेरेंट, दुसरं काय? आणि म्हणून खरंच ह्या माणसांची गरज आहे लातूर शहर महानगरपालिकेमध्ये. या निवडणुकीला तुम्ही खरंच खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या निवडणुकीपेक्षाही अधिक महत्व, माझ्या निवडणुकीपेक्षाही अधिक महत्व या निवडणुकीला. कारण दैनंदिन तुमच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांशी निगडीत ही निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीकडं आपण गांभीर्याने पाहावं ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार. प्रभाग क्रमांक 17 श्रीशैल गडगडे उभे आहेत. ते आमचे शासकीय कर्मचारी जे आता सेवानिवृत्त झालेले आहेत, गडगडे यांचे सुपुत्र आहेत. आणि या परिसरामध्ये दांडगा जनसंपर्क आहे त्यांचा. प्रभाग क्रमांक 17च्या मी मतदारांना कळकळीची विनंती करू इच्छितो की भारतीय जनता पक्षाकडनं जे प्रभाग क्रमांक 17 मध्ये निवडणुकीला उभे आहेत, अगेन माफिया, अहो लातूर मधले अनेक रस्ते गिळून टाकले यांनी. खेळाची मैदानं गिळून टाकली. बगीचा गिळून टाकला. शाळा गिळून टाकली. आणि इथंच चाललंय हे सगळं. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्याची तक्रार लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे आम्ही केलेली आहे. कृपा करून अशा उमेदवाराच्या पाठीशी उभं राहू नका. कारण त्यांचं तुमचं काही घेणं देणं नाही. त्यांना सत्तेत पैसा, पैशातून सत्ता, एवढाच त्यांचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. तुम्ही मला विधानसभेला निवडून दिलं, तुम्ही डॉक्टर काळगेंना लोकसभेला निवडून दिलं. आमची जबाबदारी आहे आपल्याला सुरक्षित ठेवण्याची, लातूरला सुरक्षित ठेवण्याची. साक्षी घोटाळे, यत्नश्री देशमुख या देखील उमद्या महिला उमेदवार आपल्याला दिलेल्या आहेत. या प्रभागाला न्याय देण्याचं काम त्यांच्याकडून होईल. प्रामाणिकपणे आपली सेवा करतील ही खात्री सुद्धा मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. कारण या परिसरामध्ये 2017ला जे निवडून गेले ते पुन्हा कधी आलेच नाही, दिसलेच नाही. तुमच्या संपर्कात जे होते ते फक्त काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संपर्कात होते. कोरोनाचा काळ, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा महाविकास आघाडी सरकारमध्ये तुमच्या आशीर्वादाने मी मंत्री होतो. वैद्यकीय शिक्षण विभागाचा मंत्री होतो. आणि म्हणून हे सगळे रुग्णालय त्या मंत्रालयामध्ये येत असत. आणि म्हणून लातूर शहरामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्या कोविड-19च्या महामारीच्या काळामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं लातूरकरांना सुरक्षित ठेवण्याचं काम काँग्रेसने केलं, काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं केलं.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घराबाहेर पाऊलही ठेवला नाही हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. दुष्काळामध्ये सुद्धा पाणी पुरवठा जेव्हा लातूर शहर महानगरपालिका करू शकली नाही तेव्हा टँकरद्वारे विलासराव देशमुख फाउंडेशन आणि इतर सगळ्या सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन पाणी पुरवठा केला. मला आजही आठवत आहे, प्रत्येक घराच्या बाहेर पाण्याचा बॅरल आणि तिथं टँकर मधून पाईपनं पाणी पुरवठा तुम्हाला घरापर्यंत करणारा हा काँग्रेसचा कार्यकर्ताच होता. हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. हेच होते सगळे, खानापुरे होते, निलेगावकर होते, जाधव होते, घोटाळे होते, भोसले होते, सगळे जगताप होते, सगळे. आणि म्हणजे माणसं कामाची आहेत, अडचणीमध्ये धावून येतात, अशा माणसाला जर आपण त्याच्या कामाची पावती देणार नाही तर कुणाला देणार? याचाही विचार केला पाहिजे. या परिसराचा देखील कायापालट करण्याचा कार्यक्रम हा आम्ही याच्यामध्ये नमूद केलेला. आपल्या हातामध्ये आम्ही दिलंय, याचं आपण वाचन करावं. लातूर शहराचा कायापालट करणारा हा लातूरकरांचा जाहीरनामा आहे. 5 गॅरंटी डॉक्टर शिवाजी काळगे यांनी आपल्याला माहिती दिली. पहिली, भ्रष्टाचाराला फुल स्टॉप, टक्केवारी मुक्त लातूर शहर महानगरपालिका. लातूर शहर महानगरपालिकेच्या 40 सुविधा या आम्ही घरपोच देणार. तुम्हाला लातूर शहर महानगरपालिकेच्या दप्तराचे खेटे घालायची गरज नाही. अलीकडे काय चाललंय, एखादा परवाना तुम्हाला हवा असेल लातूर शहर महानगरपालिकेमध्ये, अलीकडे परवान्याला कुणी गेलं होतं का मला माहिती नाही. कुणी गेलं होतं का लातूर शहर महानगरपालिकेमध्ये एखाद्या परवान्यासाठी कुणी गेलं होतं का? मिळतो का? किती दिवस झाले? पाटील तुमचं जोरात आहे बघा. हेच चाललंय आणि हेच बंद करायचं. आज कुठलाही कागद लातूर शहर महानगरपालिकेमध्ये वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नाही. हॅलो, वोट फॉर काँग्रेस. छळ सुरू आहे सामान्य माणसाचा. जन्म प्रमाणपत्र हवा असेल तरीही तुम्ही दिलात का? हे सत्य आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये हे असंच सुरू आहे. आता टीव्ही जर तुम्ही पाहिला, आता संध्याकाळी गेल्यानंतर बातम्या 10च्या तुम्ही पहा, भारतीय जनता पक्ष म्हणते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार भ्रष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार म्हणते भ्रष्ट असलो तरी काय, मी त्यांच्याबरोबर सत्तेत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे म्हणतात भारतीय जनता पक्ष भ्रष्ट आहे. आणि आता महायुती सरकारमधले तिन्ही पक्ष जर एकमेकांना भ्रष्ट आहे असं प्रमाणपत्र देणार असतील तर मग आपल्याला निर्णय घेणं सोपं आहे.
याचाही विचार आपण केला पाहिजे. पाटलांनी सांगितलं आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं स्मारक उभं करणार. मुख्यमंत्री असं म्हणाले. पण मुख्यमंत्री जर असं म्हणाले असते की काँग्रेस नेते आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं स्मारक उभं करणार, तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. आदरणीय शिवराज पाटील साहेब हे काँग्रेस नेतेच, हे काय कोणी नाकारू शकतं का? काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची सत्ता महापालिकेमध्ये आल्यानंतर आम्हीही आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं स्मारक उभं करणार, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचं स्मारक उभं करणार. लातूर येथे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं स्मारक आहेच, आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं स्मारक आहेच. बरं, आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक लातूरमध्ये उभं राहिलं, त्यातही एक जादू आहे. ते स्मारक उभं राहिलं, ते कुठं उभं राहिलं? ते अगदी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या शेजारी. म्हणजे हे जे नाते असतात ना, हे नाते अतूट असतात. दोन मित्र, दोन विचाराचे, त्यांच्यामध्ये जे प्रेम होतं त्यामुळे ही स्मारक लातूरमध्ये उभी राहिली आणि येणाऱ्या पिढ्यांना ते प्रेरणा देणारी स्मारक आहेत. आणि लातूरची हीच संस्कृती. आज इथे येऊन काय बोललं जातं? पुसायचं. पुसायचं म्हणजे नेमकं काय करायचं? याचाही विचार आपण केला पाहिजे. राजकारणामध्ये एक वैचारिक लढाई असते आणि वैचारिक लढाईमध्ये विचारानं आपण लढतो. पण हे जे पुसायचं त्यांनी म्हटलं ना, यातून आपल्याला एक लक्षात येतं की त्यांना आमच्या विचाराचा पराभव करायचा नाही. पुसायचं पाटील, आपल्या विचाराचा खून करायचा आहे त्यांना. एवढ्या टोकाच. हे लातूरकरांनी ओळखलं पाहिजे. आणि अशा प्रवृत्तीला स्वीकारायचं का, हा खरा मुद्दा आहे. आणि याचा निषेध करायचा असेल तर तो आपल्याला पाटील तुम्ही म्हणालात तसं मतदानातूनच त्याचा निषेध नोंदवला पाहिजे. खरं म्हणजे आदरणीय शिवराज पाटील साहेब आपल्यातून निघून गेले आणि त्यांच्या पश्चात लातूर शहर महानगरपालिकेमध्ये ही सार्वत्रिक निवडणूक होते आहे. आदरणीय शिवराज पाटील साहेबांना जर खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहायची असेल, ज्या माणसानं लातूरसाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी आपलं आयुष्य झिजवलं, ज्या माणसानं ज्या विचारासाठी आपलं आयुष्य वेचलं,
ज्या माणसानं कधीही हाताची साथ सोडली नाही, त्या माणसाला श्रद्धांजली व्हायची असेल तर या हाताची साथ आपण सोडायची नाही. ओ, 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 ओ. माझं होऊ द्या सर. नाही 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 नाही, नंतर सांगा मला. या सगळ्याचा विचार आपल्याला करून पावलं उचलायची. प्रभाग क्रमांक 14 मध्ये काही कबाल्यांचा विषय, आज कोणीतरी सरकारचे प्रतिनिधी आले आणि सांगितलं कबाले देणार. ते कबाले त्याच काळामध्ये आम्ही देण्यास सुरुवात केली आणि काही कबाले जे काही तांत्रिक अडचणीमुळे जे राहिले ते प्रक्रियेत आहेत आणि राहिलेले सुद्धा कबाले देण्याचा शब्द आम्ही आज आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. कृपा करून कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. प्रभाग क्रमांक 14 मध्ये सकाळचा भोंगा अजूनही सुरू आहे का? आता तो भोंगा बंद करायची वेळ आलेली आहे. बरं, मला आश्चर्य वाटतं, कालपर्यंत आमच्या बरोबर होते अनेक लातूरातले, इकडून तिकडे गेले. खुशाल जा, तुम्हाला शुभेच्छा आहेत. आता तुम्ही गेला त्याला आम्ही काय करू शकतो? अहो पण तुम्ही जाताना आम्ही केलेला रस्ता पण घेऊन चालला, असं कसं होईल? तुम्ही जाताना आम्ही केलेलं रुग्णालय पण घेऊन चाललात. तुम्ही जाताना आम्ही केलेलं सभागृही घेऊन चाललात. तुम्ही जाताना आम्ही केलेली पाण्याची पाईपलाईन घेऊन चाललात. असं कसं होईल? सावध राहा. हे काम केलंय काँग्रेसने, हे काम केलंय शिवराज पाटील साहेबांनी, हे काम केलंय विलासराव देशमुख साहेबांनी, हे काम केलंय दिलीपराव देशमुख साहेबांनी, हे काम केलंय आम्ही सगळ्यांनी. तुम्ही इकडून तिकडे जाणार असाल आणि हे सारं कामही तुम्ही घेऊन जाणार असाल तर हे मात्र अन्यायकारक. कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा इथं शाबूत ठेवायचं काम आपल्याला करावं लागणार आहे. गणेश, राजकुमार आणि प्रवीण आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की सत्तेचा दुरुपयोग जर इथं सत्ता पक्षाचे उमेदवार करणार असतील तर ते सहन करायचं नाही. निवडणुका कायद्याच्या चौकटीमध्ये होतील. कायद्याची चौकट जर कोणी ओलांडणार असेल तर तुम्ही आम्ही मिळून त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. तुम्हाला सुद्धा कुस्त्या करून बराच कालावधी झालेला आहे, त्यामुळे कुस्त्या करायची वेळ आमच्यावर येणार नाही अशीच अपेक्षा करतो. आणि ट्रिपल इंजिन सरकार, खूप जाहिराती आहे. ट्रिपल इंजिन सरकार
ट्रिपल इंजिनला कोणी थांबवलं होतं का? 2014 पासून सत्ता आहे, 2026 मध्ये होत आपण. आजही लातूरला 8 दिवसाला जो पाणी पुरवठा होतोय तो त्याच पाईपलाईन होतोय जी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केली. पाण्याचं राजकारण केलं. रेल्वेने पाणी आणलं, पाणी देणार म्हणून अनेकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 1, 2 यांनी सांगितलं, पण त्यात अजून काहीही पाऊल उचललेलं नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. यायचं, भाषण करायची, आपली राजकीय पोळी भाजायची, या पलीकडे सत्ताधाऱ्यांनी काहीही केलेलं नाही.